कोकणामधील असलेला सिंचनाचा टक्का ही एक नक्कीच गंभीर बाब आहे। आपल्याकडे कोकणामध्ये महाराष्ट्रातला जेवढा पाऊस पडतो त्यात 40% पाऊस हा आपल्या कोकणामध्ये पडतो, परंतु तरीसुद्धा सर्वात कमी सिंचन हे आपल्या कोकणामध्ये आहे। सर्वात कमी पाणीसाठा हा आपल्या कोकणामध्ये आहे। ही बाब लक्षात घेता आमदार म्हणून पहिल्या दिवसापासून ह्या कामांचा मी पाठपुरावा करत होतो। शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली, कारण शेती का करायची? हा बंधारा व्हावा अशी बरेच वर्ष आम्ही कमीत कमी 20-25 वर्षात मागणी करत होतो। चिंचाली डॅमचा काम अपुरा जवळजवळ 35 वर्ष अपुरा होता। ह्या भडवले गावाची धरणासाठी आमची मागणी होती। पावसाचं पाणी येत होतं, पण इथे साठवण्याची जागा नव्हती कुठेही, किंवा त्याचा जास्त प्रमाणात वापर होत नव्हता। सगळं पाणी वायात जात होतं। मुळात आमच्या गावात एवढं मुबलक पाणी असताना सुद्धा शेतीसाठी पाणी मिळत नव्हतं, आणि ही समस्या फक्त आमच्या भडवले गावापुरती नव्हती, तर आजूबाजूच्या 4 गावांना पण होती। अंबवली गावात पाण्याचा प्रश्न पिढ्यानपिढीला जाणवत असलेला हा प्रश्न निर्माण झालेला होता। दापोली तालुक्यामध्ये आपण लघुपाट बंधारे या विभागाच्या मार्फत 450 कोटीचा आपण निधी मंजूर करून आणला आहे। त्याच्यामध्ये भडवळेच्या धरणासाठी जवळपास 43 कोटीचा निधी आपण आणला। दापोली तालुक्यामधील जामगे धरणासाठी जवळपास 100 कोटीचा निधी मंजूर करून आणला। पालघरच्या लघुपाट बंधाऱ्यासाठी 57 कोटीचा आपण निधी मंजूर करून आणला। अशी अनेक धरणं, खेड तालुक्यामधलं वडगाव गाव असेल, खेडच्या अगदी टोकाच्या हद्दीवरती असलेलं हे गाव, महाबळेश्वरच्या साताराच्या हद्दीवरती असलेलं गाव, जिथे पाण्याची भीषण अवस्था असते, अशा गावासाठी आणि त्यासोबत जोडून 7 गावांसाठी 72 कोटीचा निधी आपण धरणासाठी मंजूर करून आणला। ही सगळी कामं आपण चालू केलेली आहेत। विशेष म्हणजे मंडणगड तालुक्यामध्ये असलेलं चिंचाळी धरण गेली 40 वर्ष ह्या धरणाला लिकेज होतं। 40 वर्ष धरणामध्ये पाणीसाठा होत नव्हता। या चिंचाळी धरणामध्ये ह्यावर्षी 40 वर्षानंतर पहिल्यांदा पाणीसाठा झाला। त्यासाठी आपण जवळपास 22 कोटीचा निधी मंजूर करून घेतला। आता या बांधारापासून आम्हाला शेती जी आमच्या रुपयामध्ये नुकसानी होती, आता 4 आण्यामध्ये आम्ही फायद्याला आहोत, आणि त्या शेतीमध्ये आम्हाला पीकदान आतापर्यंत मिळतोय। त्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले, आणि त्या एकमेव योगेशदादांची ती कृपा आहे। योगेशदादा कदम यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या बंधाऱ्याचे पूर्तता करण्यासाठी भयंकर असे अफाट प्रयत्न केले। आणि खार बंधाऱ्याला मला वाटतं 1.25 करोड त्या बंधाऱ्याला मंजुरी आमदार साहेबांनीच दिली। योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून हे खार लाईनीचं जे बंधारा 75 लाखाचा हा खार बंधारा त्यांनी करून घेतला आणि मंजूर केला, आणि हे योगेशदादांच्या माध्यमातून हा धरण मंजूर झालेला आहे, आणि त्याचं काम सुद्धा चालू आहे। आता जलजीवन मिशनच्या अंतर्गत त्यांना पाणी मिळणार आहे, पण तो पण पाण्याचा जो साधन आहे तो ह्या धरणावर अवलंबून आम्ही धरलेला आहे। ह्या अनुषंगाने हा सगळा जो खटाटोप आहे तो आमच्यासाठी दादांनी केलेला आहे। 43 ते 45 कोटीचं धरण आपल्याला अंबवली गावामध्ये त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून, आणि त्यानुसार आज जवळजवळ चांगल्यापैकी बऱ्यापैकी कामाचं नियोजन इथं चाललेलं आहे। अंबवली आहे, वरवली आहे, म्हालुंगा आहे आणि हुंबरी आहे। या 4 गावांचा प्रश्न अगदी चांगल्या पद्धतीने सुटू शकतो। पणली, कुंभारली, लोकरवन, तांबडीवाडी, बंदरवाडी, आडकलवन, मोहल्ला, बौद्धवाडी असं जो 12-13 वाड्या आहेत, त्याचा हा आता पूर्ण त्याचा फायदा होणार आहे। आजूबाजूची गावं असतील जसे वावघर, दमामे, कात्रण, पन्हाळजे यांनाही या पाटबंधाऱ्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे। शिवतर हे एकदम टोकातलं गाव असून आज 4ही बाजूने डोंगर आहे। त्या गावात इतर कुठूनही पाण्याची येण्याची संभावना नाही की कुठून नदी येईल की कुठून पाणी येईल। असा गावात एक बंधाऱ्याचं एक चांगलं काम होतं, जेणेकरून आमच्या भविष्यातल्या पुढच्या सगळ्या पिढींचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि मिटणार आहे। माझ्या मतदारसंघामध्ये पाणीसाठा वाढला पाहिजे, यासाठी माझं काम अविरत अशाच पद्धतीने भविष्यामध्ये देखील चालू राहील। धन्यवाद। आमची ही मागणी योगेशदादा कदम यांनी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते। योगेशदादांचं खूप आभार मानेन की त्यांनी ह्या धरणासाठी खूप पाठपुरावा केला। आमदार योगेशदादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळे आज या मळेकरवाडी धरणाचं काम सुरू झालेलं आहे। रामदासबाई किंवा आमदार योगेशदादा कदम
यांच्यामुळे हा पाण्याचा प्रश्न 100% पुढच्या भविष्यातल्या पिढीचा मिटलेला आहे. हे कोंडगावचा बंधाराच नाही की यात म्हणजे पुऱ्या परिसरामध्ये त्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळे अशी व्यक्ती ह्या विभागाला पाहिजे. आज योग्य असा आमदार आम्हाला लाभलेला आहे.